नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेश्मा ते घोंगट काढून पाहते तर तो एक मुलगा असतो आणि तो तेथून पळून जायला लागतो तर कृष्णा मागून ओरडत असते, अरे भावड्या, पैसे तर घेऊन जा. पण तो तेथून तसाच गडबडीने पळून जातो. तर कृष्णा त्याला म्हणते, मी तुला ट्रान्सफर करते ऑनलाईन. आणि सगळे खूप मोठमोठ्याने हसत असतात. रेश्मा ती फाईल हातात घेऊन पाहते तर त्यात ब्लँक पेपर्स असतात आणि ती कृष्णाला म्हणते, हा सगळा तुझा प्लॅन होता ना? का त्रास दिलास तू मला? तर कृष्णा म्हणते, हा त्रास नाही, हे रिअलायझेशन आहे. आणि कृष्णा रेश्माला म्हणते, घरातल्या सगळ्यांनी तुला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण तू कोणाचं तरी ऐकलं का गं? तर ऋतुजा लगेच म्हणते, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला. आणि राजश्री सुद्धा म्हणते की आम्ही जे ठरवलं होतं तसंच सगळं घडलं. तर राघव म्हणतो, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आत्तापर्यंत जे काही झालं ते तुम्ही सगळं विसरून जा. इथून पुढे तुम्ही दोघांनी तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करावी अशी फक्त माझीच नाही तर सगळ्यांची इच्छा आहे. मधुसुद्धा त्यांना म्हणते की आणि जर एकमेकांवर रागावलात तर बोलून मोकळे व्हा, मनात काही ठेवू नका. राजश्री त्यांना म्हणते, आपलं ज्या माणसावर प्रेम असतं ना त्याच्यावरच आपण हक्काने रागवतो सुद्धा. तर रुक्मिणी काकू म्हणते, आणि तो राग सुद्धा पानातल्या लोणच्या इतकाच असावा, जास्त नाही. रेश्मा रिषभला म्हणते, तू आजपासून याच घरात राहा आणि मला सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण तू फक्त माझा आहेस. रिषभ म्हणतो, हो रेश्मा, मी फक्त तुझाच आहे आणि तुझाच असेल कायम. नकळत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, त्याबद्दल खरंच सॉरी. मला माहिती आहे सॉरी हा शब्द खूप छोटा आहे, पण प्लीज मला माफ कर. मी पुन्हा स्वप्नात सुद्धा अशी चूक करणार नाही. रेश्मा सुद्धा रिषभची माफी मागते आणि त्याला म्हणते, मी खूप ताणून ठेवलं, मी आधीच बोलायला हवं होतं तुझ्याशी, एक संधी द्यायला हवी होती तुला. ऋतुजा रेश्माला म्हणते, त्याला सहजासहजी सोडू नकोस, चांगली अद्दल घडव. मी तर म्हणते त्याला 100 उठाबशाच काढायला लाव. रेश्मा आणि रिषभ एकत्र आलेले असतात त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. राजश्री रुक्मिणी काकूंना म्हणते, मी तुम्हाला काय म्हणालो होतं वहिनी, आपली सिंधू सगळं काही नीट करेल. मधू म्हणते, सिंधूने दिलेला शब्द तिने पूर्ण केलाय, आता तुमची टर्न. तर काकू म्हणते, राघव आणि सिंधूचं लग्न मला मान्य आहे. राघव मनात विचार करतो, नक्की काय सुरू आहे हिच्या मनात. कृष्णा मधूला हळू आवाजात म्हणते, आपण तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं, आता तुझी बारी. कृष्णा खूप खुश असते. ती रूममध्ये येऊन गोदामावशीला सगळं काही सांगते आणि ती म्हणते की मी रुक्मिणी काकूंची अट पूर्ण केली. रिषभ आणि रेश्माला मी पुन्हा एकत्र आणलं. आता पुन्हा ते एकमेकांपासून लांब कधीच जाणार नाहीत आणि त्यांचं प्रेम आता आणखी वाढेल. तर गोदामावशी लगेच म्हणते, आई एकवीरा, माझ्या कृष्णाला आणि त्याच्या ठाणेदाराला सुद्धा लवकर एकत्र कर. कृष्णा म्हणते, मी सुद्धा त्या दिवसाची वाट पाहतीये. आधीच माझ्यामुळे राघवला खूप त्रास झालाय, पण एकदा माझी सावी माझ्याकडे परत आली ना की मी राघवपासून लांब कधीच जाणार नाही. तर गोदामावशी म्हणते, पण यावेळी त्या माजुरडीने काही गोंधळ घालायला नको. इकडे शकुंतला मधुराणीला फोनवर म्हणत असते, तुम्हाला अजून सुद्धा असंच वाटतंय का की ती कृष्णा आहे? तिने रेश्मा आणि रिषभचा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवलाय ते पाहिल्यानंतर तर आम्हाला संशय यायला लागलाय. सिंधूचं सुद्धा डोकं असंच चालायचं. तुमचा विश्वास जिंकण्यासाठी तिने नाटक केलं असेल. मधुराणी म्हणते, तुमचा संशय दूर करण्यासाठी माझ्याकडे अजून एक प्लॅन आहे. इकडे कृष्णा गोदामावशीला म्हणत असते, आता ती मधुराणी असं काहीही करणार नाही. मी मधूचा विश्वास पूर्णपणे जिंकलाय, आता ती माझ्या सावीला मला नक्की परत करेल. मधुराणी शकुंतलाला म्हणते, जोपर्यंत आपण 100% शुअर होणार नाही तोपर्यंत मी त्या सावीला कृष्णाकडे सोपवणार नाही. त्या दोघी फोन ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री ऋतुजाला म्हणत असते, मी ठरवले, यावेळी मी सिंधू आणि राघवचं लग्न अगदी दणक्यात करून देणार आहे. त्यांचं पहिल्यांदा लग्न झालं ते नांदगावला, त्यावेळी आपल्याला कोणालाच जाता आलं नाही. दुसऱ्यांदा इथे करून देणार होतो, त्यावेळी आपला राया गेला. ऋतुजा म्हणते, हो वहिनी, यावेळी तुम्ही सगळं हौसेने करा. राजश्री म्हणते, यावेळी मी सगळी हौसमौज करून घेणार आहे. मी सामानाची आणि पाहुण्यांची यादी सुद्धा करून ठेवली आहे. रिषभ आणि रेश्मा एकत्र आनंदाने गप्पा मारत बसलेले असतात, त्यामुळे ते पाहून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. तर राजश्री त्या दोघांना म्हणते, आम्ही डिस्टर्ब केलं का तुम्हाला? तुम्हाला रोमॅन्स करायचा असेल तर आतमध्ये जाऊन करा, नंतर करा. आपल्या घरात लग्न आहे, त्याची तयारी कोण करणार? मी सामानाची यादी करून ठेवली आहे, तुम्ही दोघांनी जाऊन मार्केटमधून सगळे सामान घेऊन या. रेश्मा म्हणते, काकू तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी मी करेल. ऋतुजा रुक्मिणी काकूला म्हणते, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. तर काकू म्हणते, मला यात ओढू नका, मला कामं आहेत, मी माझ्या खोलीत आहे असं म्हणून त्या तेथून निघून जातात. त्या तेथून जात असताना कृष्णा त्यांच्या समोर येते आणि त्याला विचारते, काय झालं फडफड, एवढी का रागवली आहे तू? तर रुक्मिणी काकू तिला म्हणते, मला पक्षाची कामं आहेत.
तर कृष्णा तिला म्हणते, हो तू फडफड आहे ना, मग तुला पक्षाची कामं तर असणारच. रुक्मिणी काकू तिला म्हणते, मला काही अर्जंट फोन करायचेत. कृष्णा तिला म्हणते, तू खोटं बोलते ना? तू आपल्याला म्हणाली होती ना, या चंगूमंगूचं गेटमेट झाल्यानंतर तू आपल्या वेडिंगमध्ये सामील होणार. काकू म्हणते, मी फक्त तुमच्या लग्नाला परवानगी देण्याचं कबूल केलं होतं. आणि कृष्णा रुक्मिणी काकूला म्हणते, तुझ्या चेहऱ्यावर किती रिंकल्स आलेत, आपल्याला ना फेशियल करता येतं. तू आपल्याकडनं फेशियल करून घेते का बोल, आपण तुझ्यासाठी 10% डिस्काउंट देऊ. तर राजश्री तिला बोलवते, त्यामुळे ती तिकडे जाते. तर रुक्मिणी काकू तिच्या रूममध्ये निघून जाते. राजश्री कृष्णाला काही साड्यांचे डिझाईन्स दाखवते आणि त्यातून लग्नासाठी एक चूज करायला सांगते. परंतु त्यातील कृष्णाला एकही साडी आवडत नाही. तर ती म्हणते, आपल्या लग्नासाठी ना आपले ड्रीम आहेत, आपण स्वतः मार्केटमध्ये जाऊन सगळं काही शॉपिंग करून येणार. राजश्री तिला म्हणते, तुला जे हवं ते कर, तुझ्या मनासारखी शॉपिंग कर, तुला आनंदात बघून मी खूप खुश आहे. तर कृष्णा म्हणते, तुला पण इतक्या आनंदात बघून आपण सुद्धा खुश आहे. त्यावेळी राघवला कामावर जायचं असतं, त्याला उशीर होत असतो. परंतु राजश्री त्याला म्हणते की आज तुला सिंधूला घेऊन मार्केटला शॉपिंगसाठी जायचंय ना. राघव म्हणतो, आज नको, खरंच खूप इम्पॉर्टंट केस आहे आणि कदाचित आज रात्री सुद्धा मी घरी येणार नाही. तर कृष्णा लगेच त्याला म्हणते, लंबू तुझ्यासाठी आपल्यापेक्षा तुझी ड्युटी जास्त इम्पॉर्टंट आहे का? राघव म्हणतो, हो मला माझी ड्युटी जास्त इम्पॉर्टंट आहे. कृष्णा राजश्रीला म्हणते, लंबू घाबरतो आपल्याबरोबर एकटा बाहेर यायला. राघव म्हणतो, मी कोणालाच घाबरत नाही आणि स्पेशली तुला तर अजिबातच नाही. तर कृष्णा म्हणते, हो ना, मग सांग आज कधी, कुठे आणि किती वाजता भेटायचं. तर राघव म्हणतो, ठीक आहे, माझं काम झाल्यानंतर मी तुला कॉल करतो. कृष्णाला प्रॉमिस करून राघव तेथून जातो. इकडे कृष्णाजवळ आल्यानंतर तिला ऐकू जावं म्हणून मधुराणी मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि ती फोनवर म्हणते की किती वेळा तुम्हाला सांगू, सिंधू इथे राहत नाही. शकुंतलाचा फोन चालू असतो आणि त्यावेळी शकुंतला लगेच मधुराणीला विचारते, सिंधू आली का दाराशी? तर मधू म्हणते, हो ती सिंधू इथे राहत नाही, आता तिच्या माईला काय झालंय ते काय सांगू मी. त्यावेळी कृष्णाला तिच्या माईची आठवण होते. तर शकुंतला राणीला म्हणत असते, खूप झकास ॲक्टिंग करता तुम्ही. मधू म्हणते, त्या माईशी आमचा काहीही संबंध नाहीये, प्लीज तुम्ही सारखं सारखं फोन करून मला डिस्टर्ब करू नका. आणि ती फोन ठेवून देते. कृष्णा मध्ये येऊन मधुराणीला म्हणते, तू आपल्या गोदामावशीला पाहिलं का कुठे, आणि तुझ्या थोबड्यावर असे 12 का वाजलेत, काय झालं? मधू म्हणते, काही नाही, थोडं डिस्टर्ब आहे. तर कृष्णा विचारते, का? तर मधू म्हणते, प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे का? कृष्णा म्हणते, आपण फ्रेंड आहे ना, मग तू आपल्याला सांगितलं पाहिजे, आणि काही पण प्रॉब्लेम असेल तर मधुराणी लगेच म्हणते, सांगते. मधू तिला म्हणते, सिंधूची एक आत्या आहे आणि ती इथे पुण्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर कृष्णा विचारते, का? तिला काय दाढ भरली? तर मधू म्हणते, हार्ट अटॅक आलाय आणि तिथे त्यांची काळजी घ्यायला कोणी नाहीये, त्यामुळे सारखे फोन येत आहेत त्यांचे. कृष्णा विचारते, कोणतं हॉस्पिटल? तर मधू सांगते, सिटी हॉस्पिटल. तर कृष्णा म्हणते, पण ती बरी होईल ना? काय म्हणाले डॉक्टर? कशी आहे तिची कंडिशन? मधू तिला विचारते, तू एवढं टेन्शन का घेतीयेस? तुझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये, मग तू त्यांच्यासाठी इतकी कन्सर्न का आहेत? कृष्णा म्हणते, जगातले कोणाचे पण मावशी, काका, आत्या असले तरी आपल्याला काळजी वाटतेच ना. इथे आपण त्या लंबूच्या मदरसाठी आलो ना, म्हणजे तिची काळजी वाटली म्हणून आलो. तशीच आपल्याला हिची सुद्धा काळजी वाटली म्हणून वाटली काळजी. पण आता तू म्हणते ना काळजी नाही करायची, तर मग आपली सगळी काळजी अशी उडून गेली. मधू तिला म्हणते, ते सगळं सोड, पण मला सांग, तू मला न सांगता 4 दिवस कुठे गायब झाली होतीस? कृष्णा न सांगताच तिथून जाते. तर मधू शकुंतलाला फोन करून म्हणते की ती कृष्णा जरा टेन्शनमध्ये वाटली. शकुंतला म्हणते, आपण थोडा वेळ थांबू जरा, हॉस्पिटलमध्ये कोण आहे ते तिला कळालंय का? तर मधू म्हणते, हो सांगितलंय ना. तर शकुंतला म्हणते, जरा तिच्यावर लक्ष ठेवा, आम्हाला असं वाटतंय की ती तुमची नजर चुकवून हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते. मधू म्हणते, मी तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवेन. फोन ठेवल्यानंतर मधू मनात विचार करते, कृष्णा तू जर शकू त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलीस तर माझे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधुराणी फोनवर शकुंतलाला म्हणत असते, खरं तर हा प्लॅन खूप रिस्की आहे, आपण पकडलो गेलो तर? शकुंतला तिला म्हणते, आम्ही सांगतो तसं करा. त्यानंतर बाहेर कृष्णा राघवला म्हणत असते, तू आपल्याकडे असा का बघतोयस? राघव तिला विचारतो, तू इतके दिवस कुठे गायब होतीस? मधू लपून कृष्णावर लक्ष ठेवत असते. त्यानंतर घरी आल्यानंतर कृष्णा गोदामावशीला म्हणत असते, मला असं वाटतंय की त्यांना माझ्यावर संशय आलाय आणि त्यात शकू आत्याला हार्ट अटॅक आलाय. शकुंतला फोनवर मधुराणीला सांगते, ती कृष्णा जर खरंच सिंधू असेल तर तिच्या शकू आत्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये नक्की जाईल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.